नर्मदे हा. आज आम्ही या भारकच्छ या गावामधून पुढे माईच्या निघत आहोत परिक्रमेला. आणि आज परिक्रमेतला 47वा दिवस. नर्मदे हर माँ, नर्मदे हर. और ये माँ ने हमको बहुत अच्छा पोहा अभी खिलवाया 5 बजे, 5:30 बजे चाय पिलवाई. और अभी हम सानप महाराज ग्रुप माई के परिक्रमा में 47वें दिन आगे बढ़ रहे. नर्मदे हर. आज माईच्या या तटावरून सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. नर्मदे हर. राम राम हरे 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 प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा नामाचा गजर चालू असतो या ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सानप महाराज ग्रुपचा नर्मदे हर 47वा दिवस. आणि भारकच्छ या ठिकाणी माँ धर्मशाला या आश्रमामध्ये सानप महाराज रात्री विश्रांतीसाठी थांबले होते. आता गडरवाच्या पुढे विसेर आणि सानखेडा, बमनवाडा, बगलवाडा, सिद्धवाडा, गोपालपुरा आणि पुढे मंगरोल अशा प्रकारची आजची रूपरेषा दिनचर्या चालणारी येणारी गावी परिक्रमेमध्ये. आणि हा छान आजचा 47व्या दिवसाचा प्रवास माईच्या कृपेने छानसा चाललेला आहे. सूर्य भगवंत उगवलेले आहेत आणि वातावरण अतिशय कडक थंडीचंही आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला पडलेलं आहे. आणि त्या धुक्यामुळे थोडंसं जास्तच थंड वातावरण आहे. आज आमचं 5:30 वाजता आवरलं होतं पूजापाठ सर्व. आणि 5:45 आम्ही नाश्ता चहा पाणी घेऊन पुढे निघालो. आणि हा परिक्रमेतला छानसा आजच्या नवीन दिवसाची सुरुवात. सर्वांना पुन्हा या आजच्या 47व्या दिवसाच्या गोडगोड शुभेच्छा. आणि माई सर्वांच्या जीवनामध्ये भक्तियोग देव ही सानप महाराज माईच्या चरणी प्रार्थना करतायत. सर्वांना सद्बुद्धी, सत्कार्य, सत्वचन, सत आचरण हे सर्वांच्या जीवनामध्ये येऊ. दुर्बुद्धी ते करा न उपजो म्हणा नारायण. अशा प्रकारची मागणी त्या माईच्या पांडुरंगाच्या चरणी मागायची. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. माँ मेखल सुल्तान नक्षत्र, ग्राम बिशेर, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश.
नरमध्ये आज धुक्याचं वातावरण खूपच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर प्रभु. यहाँ रुकने की व्यवस्था है क्या? रुकते भी है ना? भोजन प्रसादी सब स्नान भजन पूजन. वाह वाह प्रभु. रात के 20-20 मूर्ति 50-50 मूर्ति तक रुकती है. अरे वाह, बहुत बढ़िया. नर्मदे हर. अपना गडरवास के आगे 5-6 किलोमीटर पड़ता होगा बिशेर. नर्मदे हर. अवंतिका धाम है, इसका ज्योतिर्लिंगों का मंदिर बन रहा है. अच्छा. मैया के किनारे पे. हाँ हाँ हाँ. आगे तो बिशेर है ना? जी बिसेर. और बिशेर के पीछे 1 किलोमीटर नर्मदे हर. ये हर. प्रभु आप बिशेर के? नहीं नहीं नहीं, मैं देरी कराता हूँ देरी कला. जी. अच्छा, कितने दिन से यहाँ सेवा? से 6 किलोमीटर दूर पड़ता है मेरा गाँव, और मुझे 4 साल हो गए लगभग अच्छा, ये सेवा देते हो. इसी जगह पर. अच्छा, कितने बजे से देते हो आप? 5:30 से देता हूँ 11:30 तक. 11:30 तक. ये अपनी खीर बांटते हो आप? बस खीर बात. बहुत बढ़िया खीर है अपने जी चावल की. जी. और बाबा जी हर दिन जी जी. कम से कम मेरे हिसाब से 3 महीना तो चलता होगा प्रोग्राम. 3.5-4. 3.5-4 महिना चलता आहे प्रोग्राम. सानप महाराज ग्रुप. आणि या ठिकाणी छानशी खीर या ठिकाणी बालभोगमध्ये घेतलेली आहे आता. नर्मदे हर. यही है. नर्मदे हर. हा. नर्मदे हर. दे दिया. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप बामणवाडा या ठिकाणावरून पुढे मार्गक्रमण करत आहे. बगलवाडा साधारणतः एक 8 ते 10 किलोमीटर आहे. आणि आता 9:30 वाजलेले आहेत. दुपारच्या भोजन प्रसादीला त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्यामुळे सहज जाणं होईल, त्याच्यात काय अडचण नाही. नर्मदे हर. आत्तापर्यंत एक साधारणतः 14 किलोमीटर चालत आलेलो आहोत. नर्मदे हर. आता आपण आलो आहोत शेंबरे घाट. या शेंबरे घाट पाठीमागे एक गाव लागतं सुमनखेडाच्या पुढे, सनखेडाच्या पुढे. आणि त्या गावामधून एक रस्ता आहे, परंतु आता रस्ता मधला खराब झाल्यामुळे लोक येऊन देत नाहीत. परंतु आपल्याला थोडंसं माहिती असल्यामुळे एक 4-5 परिक्रमेचा अनुभव असल्यामुळे आपण त्यांना म्हटलं ठीक आहे ठीक आहे, मला माहिती आहे. म्हणून मग त्या लोकांना सांगून या ठिकाणी आपण या रस्त्याने आलोत. तर आता समोर आपल्याला नर्मदा माई दिसत आहे. आणि या नर्मदा माईच्या जी काही छोटीशी मैया या ठिकाणी येऊन मिळालेली आहे, त्या मैयालाच या ठिकाणी पुढे या जलाचा फुगवटा आहे. आणि आपण त्या फुगवट्याला एक छोटासा पूल तयार केला आहे या गावकऱ्यांनी. तो पूल आपण पार करूया आणि पुढे बगलवाडा अगदी काही हाकेच्या अंतरावरती दिसत आहे. साधारणतः आपलं एक 3 किलोमीटरचं अंतर वाचत आहे. रोडने जर आपण आलो तर 5 किलोमीटर अंतर बसतं. आणि डायरेक्ट जर या शेंबरे घाट या गावातून जर आपण आलो शेतमार्गाने तर आपल्याला एक साधारणतः 2-2.25 किलोमीटरमध्ये बगलवाडा येतो. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. परंतु माहिती असेल तरच, नाहीतर लोक सरळ सांगतात डांबरेने तुम्ही जाऊ शकता. नर्मदे हर. आणि नवीन माणसाला माहीत नसलं की तो घाबरतो.
म्हटलं जाऊ द्या 2 किलोमीटर लांबून नर्मदे अशा प्रकारचा हा परिक्रमेतला आजच्या 47व्या दिवसातला प्रवास. आज जवळजवळ आमचं 22-23 किलोमीटर अंतर आहे नर्मदे हार. आणि बघा मी तुम्हाला जे बोललो पूल, तर हा तो पूल यंदा बनवला आहे. पूर्वी याला पाणी कमी राहायचं या नदीला, तर आम्ही पाण्यातून चालत जायचो. अशा प्रकारचा हा लोखंडी पूल बनवलेला आहे. आणि या पुलावरून आता सध्या दळणवळण छोटेसे होत असतात. गाड्या इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे. आणि हीच आपल्या असणाऱ्या महिला जाऊन मिळालेली आहे. परंतु पुढे फुगवटा असल्यानंतर पाणी जास्त पुढे जात नाही. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा हा परिक्रमेतला वेगवेगळा अनुभव. आणि थोडासा रिस्कही घ्यावाच लागते. जर आपण रिस्क नाही घेतली, आपण जर रोडने गेलो, तर आपल्याला हा सर्व अनुभव आला नसतो. नर्मदे हर जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. राम सीताराम 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 कमलवाडा या ठिकाणी भोजन प्रसादी चालू आहे. जय ओम. नर्मदे हर बगलवाडा आश्रम. आणि समोर आपल्याला नर्मदा माईचं पात्र. नर्मदे हर एकदम किनाऱ्याला असणारा हा आश्रम. आत्ताच या ठिकाणी भोजन प्रसादी झालेली आहे. आणि आता मंगरोल या ठिकाणावरून 20 किलोमीटर आहे. आता पुढील परिक्रमेला सुरुवात करत आहोत. आता वाजलेले आहेत 1:15. बघूया आता कुठपर्यंत जाणं होते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आता इकडं बाबा, ते लोखंडी पूल केलेला आहे तिथून जायचं आपल्याला. इकडं या नाळ्याकडं नाही ना. हा पण तिकडं पूल दिसतोय. आपण तिकडूनच जात असतो नेहमी. नर्मदे तेंदोनी नदी आहे. सिद्धवाडा आणि गोपालपूर या दोन्ही गावांच्या मध्ये आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. बघा हा पूल, परंतु आता पाण्याखाली गेलेला आहे. नर्मदे हर. हे आमचे गरुड महाराज. नर्मदे हर नर्मदे हर. महिन्याचे वारकरी आहेत आणि कीर्तनकार आहेत. 4 वर्ष संस्था सुटलेल्या आहेत. आणि पंढरपूरचे खानदानी वारकरी. आणि 5वी नर्मदा परिक्रमा पायी चालू आहे. खूप छान परिक्रमा करतायत ते. आणि सानप महाराजांनी त्यांची 5-6 दिवसापासून मागे पुढे चालत आहोत आम्ही. तर आज आम्ही नेमक्याच संघच निघालेलो आहे भोजन करून. आणि चालता थोडी चर्चा झाली. त्याच्यामध्ये लक्षात आलं
की सानप महाराज आणि गरुड महाराज यांनी दोघांनी 2020-21लाच परिक्रमा चालू केली होती आणि आमच्या दोघांची ही 5वी परिक्रमा चालू आहे माईच्या कृपेने आणि खूप आनंदात चालू आहे. कसं वाटतं गरुड महाराज? एकदम आनंद खूप खूप आनंद ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. वा वा वा, छान. आपण बसून बोलूया या विषयावरती. त्यांनी मानेन आपुळे सिंचित इलेसे प्रीत तुझे नाही. तुझे नामी. वा, धन्य झालो आता. याचे संदेह नाही ने पडे बाई का हाती. वाह वाह, नर्मदे हर. नर्मदे हर. गांव का नाम क्या है? पिपरिया प्रभु रोहित पिपरिया पुरोहित पिपरिया. अच्छा, नर्मदे हर. नर्मदे हर. स्कूल में गए थे? अरे वाह, बहुत बढ़िया. अच्छा, अभी यहाँ से मंगरोल 6 किलोमीटर. नर्मदे हर. आणि आम्ही गोपालपूर मार्गे आलो. तोच मार्ग एकदम योग्य आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नर्मदे हर. आणि आज मंगरोलला पोहोचत आहे. नर्मदे हर. जय ओम. नर्मदे. छानसा प्रवास सातचा 40 किलोमीटरचा पण इजी झाला. संत संगतीचे काय होणे. संतांच्या संगती विचारात चाललं की वेळ कुठे निघून जातो कळत बी नाही. नर्मदे हर. जिंदगी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. माई की कुटिया सदावच. नर्मदे हर. हॅलो. चहा. बर बर बर, चला आलो. चहा घेऊन पुढे निघूया आता. आता किती चहा? एक मंगरोल 4 किलोमीटर राहिले ना. हा, नर्मदे हर. नर्मदे. जय ओम. तर 4 किलोमीटर मंगरोल आहे. नर्मदे हर. मंगरोल, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश. या आश्रमामध्ये एकदम माईच्या किनारी आज चक्क 40 किलोमीटर आम्ही 5:15 वाजेपर्यंतच येऊन माईने आम्हाला पोहोच केलेला आहे. नर्मदे हर. आणि हे मालानी साहेब दरवर्षी इथं सेवेला येत असतात. नर्मदे हर. बघा, आज 40 किलोमीटर आम्ही चालून आलोत 5:15 वाजता चक्क. आणि या माईमध्ये बघा किती सुंदर या ठिकाणी आज आपल्याला सीन भेटलेला आहे. वरती एक गोल या ठिकाणी सूर्य भगवान आणि खाली भगवंताची ज्योत, अशा प्रकारचं नर्मदा माईमधली माईची ज्योत म्हणायचं थोडक्यात. अशा प्रकारचा हा अतिशय आनंद या ठिकाणी अनुभवायला भेटत आहे. आणि असा दुर्मिळ क्षण असतो हा. नर्मदे हर. आणि सुंदर माईचं अगदी स्वच्छ निरागस पात्र, अतिशय छान मंगरोळ. आणि हा समोर पूल. नर्मदे हर.
छान दृश्य आणि अति भव्य दिव्य आश्रम या ठिकाणी स्थापित होऊन राहिलेला आहे. नर्मदे हर नर्मदे. हे समोर बांधकाम आणि याच्यावरतीही काम चालूच आहे. नर्मदे हर. वा, खूप छान. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. काकांची 5वी परिक्रमा, आमचे 5वं वर्ष. अरे वा, आनंद. सेवेला आलेलो. पाठीमागच्या वेळेस भाकरी करून तुम्हाला घातल्या हो, हो, हो. हां, आठवलंय की? आठवलं मग? तुम्ही नेत बाबा होते हळदीवरचे. हां, राईट. आज संध्याकाळी भोजन प्रसादीची व्यवस्था छान चालू आहे. नर्मदे हर. मगाशीच मी फोन केला होता, पण मालकाचा BSNLचा फोन काय लागला नाही. हा, त्यांचा तो नंबर चालू नाही बोलतो. चला. म्हणजे चालू आहे पण तो इथे लागत नाही. पण खूप छान तुमचं अगदी नाव झालंय आता. नर्मदे हर. अशीच सेवा घडव तुमच्याकडून. तुमचा आशीर्वाद असतो आमच्याकडे. वा, माईची सर्वांवरती कृपा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा माईच्या समोर मंगरोल या ठिकाणी सामुदायिक आरती या ठिकाणी चालू आहे. नवदयन्ती झुमकत 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 जननन 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 रमते रा. ओम जय जगदानंदी. मंडल रमती तुडे दान तुरडड 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 रमती सुरबंती. ओम सिद्धिनी आनंदी आनंदी गावत शंकर तुम मम भेटंती. ओम जय जगदान. नर्मदे हर. आज मंगरोल या आश्रमामध्ये रात्रीची भोजन प्रसादी आणि सामुदायिक आरती आणि भोजन प्रसादी रात्रीची छानपैकी चालू आहे. नर्मदे हर. माईच्या किनारी एकदम छान. नर्मदे नर्मदे हर. जरड महाराज नर्मदे हर. सुंदर भोजन आनंद. राम सीता